मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। राजकारणाच्या पद्धतीने होईल, पण आमच्या दैवतावर बोलाल तर याद राखा, असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंतराव शिंदे यांनी दिलाय। औंध गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ मनीषा फडतरे आणि सिद्धेश्वर कुरोली गणाचे उमेदवार मनोजदादा देशमुख यांच्या प्रचारार्थ लोणी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्री देवी, पंतप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते संभाजीराव फडतरे, प्राध्यापक SP देशमुख, नारायणराव माने, योगेश भाऊ फडतरे, राजूदादा फडतरे, किसनराव जगदाळे, राजेंद्र फडतरे, अमृतराव देशमुख, संभाजी ढगे, प्रतापराव देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री शिंदे म्हणाले, श्रीमंत गायत्री देवींनी औंध परिसरात जेवढी विकास कामे केली आहेत तेवढी विकास कामे 20 वर्षात मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण खटाव तालुक्यात केली नाहीत। औंध गटातील शेती पाणी प्रश्न सोडवण्यात गायत्री देवी, राणी महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे। आमच्या माध्यमातून झालेल्या कामांचेही गोरे बंधू खोटे श्रेय घेत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला। तसेच आमच्या नेत्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांची धिंड काढली जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला। प्राध्यापक SP देशमुख म्हणाले, लातूरच्या सभेत भाजपचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल वाईट बोलले होते। तेथील लोकांनी ज्याप्रमाणे भाजपला धडा शिकवला त्याचप्रमाणे औंध गटातील जनताही भाजपला धडा शिकवेल। यावेळी मनोज देशमुख, राजू फडतरे आणि इतरांची मनोगते झाली। राहुल कोळी यांनी सूत्रसंचालन केले। दरम्यान ज्येष्ठ नेते संभाजीराव फडतरे यांना भागातील शेकडो हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तुमचे बंधू 20 वर्ष आमदार आहेत, त्यांचा प्रयत्न आता 6 महिन्यात सुरू झाला होय। तुमचे बंधू 20 वर्ष आमदार आहेत, त्यांचा प्रयत्न आता 6 महिन्यात सुरू झाला होय। कदापि चालणार नाही, कदापि चालणार नाही। मी मगाशी मनोज कोरोली सभेमध्ये कोणतरी काहीतरी बराळ माझ्या कानावर आलं। पाणी प्रश्न आमच्या संतोषरावांनी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर 21 गावाच्या पाणी प्रश्नासाठी कोण धडपडते, ते पाणी कुणी निरीक्षण केलं, ते पाणी कोण देणार आहे हे सविस्तर सांगितलं। राणीसाहेब औंधचा कार्यकर्ता कोरोलीमध्ये बसमध्ये माझ्या म्हणला, खूप काहीतरी बोलून गेलाय तो। त्याला मला अर्जुन सांगायचे, मनोजजी, राजाभाऊ तुम्ही लक्षात ठेवा, शुभम तू लक्षात ठेव, तो आपल्यावर बोललाय, आपल्या नेत्यावर, आपल्या दैवतावर बोललाय। मला तानाजीराव कुठे, आमचा गणेश भाऊ पुढे उभे आहेत, मला त्या खरात पत्रकाराची आठवण झाली। शरदराव कोण खरात? तुषार खरात। तो काय म्हणला होता, त्याला गाडीवर बसून चपलीची हाड गळ्यात घालून त्याला हिंडावलं पाहिजे, तो नुसता म्हणला होता। पण आपण सगळ्यांनी ठरवायचं, त्याला उन्हात गाडीवर बसून चपलीची हार गळ्यात घालून हिंडवायचं त्याला। तो राणीसाहेबांच्या बोलतो कोण किती राजकारणाच्या पद्धतीने करायचं। आम्हाला नडाल ब्याला बिठवणार नाही। कोण काय संबंध या जिल्हा परिषद उमेदवाराचा समोर भारतीय जनता पक्ष उभं राहिला, इथं औंध गटाचा आणि या उमेदवाराचा काय संबंध? काय केलं तुम्ही आमच्या गटासाठी? तुम्ही इथं म्हणता आम्ही युवकांना सुधारू, युवकांना सुधारू। मग हिने वाघुरुजी युवकांना सुधारण्यासाठी काय केलं माहितीये का? नांदुशीच्या घाटमध्ये गौतमी पाटील आणली। हे म्हणतात युवकांना सुधारू, गौतमी पाटील नाचून युवक सुधारतील आमचे। आता हे म्हणले परवाच्या कुठल्या तरी भाषणामध्ये म्हणले, शाळा चांगल्या पद्धतीने डिजिटल करू, या गटामध्ये शिक्षण प्रणालीची दर्जा वाढवू। अहो ह्या माणसाने कधी अंगणवाडी तरी काही चालू केलं का हो? नक्की काय तुम्ही बोलताय? नुसतं खोटं बोलायचा कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळं या औंध जिल्हा परिषद गटातली जनता बिलकुल वेडी नाही। या जनतेनं सया सुख बघितलंय, दुःख बघितलंय, अडचणी बघितल्यात, आनंद बघितलाय, आणि म्हणून ही जनता भविष्यामध्ये उद्याच्या 5 तारखेला जवळजवळ जिल्हा परिषद गटाच्या 80% जनता ही राष्ट्रवादीच्या गाड्यासमोरचं बटन दाबणार आहे। असं काही समजायचे कारण नाही, ते सगळंच विसरून गेले। ते मनोज कुमार आणि हे मनोज कुमार, काय फरक वाटतोय तुम्हाला?
नाही तुम्हीच सांगा वाटतोय का? मनोज कुमार नुसते दिसण्यात नाही, त्याच्यापेक्षा बोलण्यात, त्याच्यापेक्षा शिक्षणात, त्याच्यापेक्षा उद्योगधंद्यात सगळ्यात आघाडीवर असणारा आणि सगळ्यात लीन रामभाऊ कुठलाही माणूस दिसू द्या, कुठलाही असू द्या, पटकन पाया पडणार. मला तर आता त्यांच्या पाया पडायचाच कंटाळा आलाय. मनोजराव, आता उद्यापासून माझ्या अजिबात पाया पडायचं नाही, कारण मला सुद्धा असं वाटायला लागलंय त्याला आपलं वय 75 झालं का पाक 100 इकडे गेलो. सारखं सारखंच पाया पडलं असं होतंय मनोजराव आमचं बघा. आता तर सारखं पडायचं काय कारण नाही, एकदा पडलाय आणि एकदाच आशीर्वाद दिलाय, तो आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहणार आशीर्वाद दिलेला आहे. देचा पैसा आशीर्वाद आपण कधी कुणाला देतच नाही. आणि तिसरे आमचे तरुण तडफदार मित्र शुभम, नाव किती सुंदर आहे बघा, नावातच शुभ आहे. राजू माने, आता चिंता करायची कारण नाही, ज्याचं नावच शुभ आहे त्याचं शुभ आपण काय सांगणार, नावातच शुभ आहे. हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत. आमच्या वेळेला उमेदवार असायचे एक म्हातारा एक तरुणा, आणि मग दोन्ही बैल जर चांगली नसली एका ह्याची आव तोडायला नाटी साहेब लय घोटाळ होतो, लय घोटाळ होतो. एका मित्राची माहिती मिळाली असेल तुम्हाला, संभाजीदादांनी सांगितली असेल, त्यांची त्यांना जागा दाखवली, ते लातूरकरही देशमुखच आहेत आणि आम्ही तर एका गावची नाही, वाकेश्वर, कुरवली, लोणी, जळगाव आणि आमची काही घरं या सगळ्या गटात विभागलेले आहेत. एका देशमुखाला बोलला तरी लातूरमध्ये 3 गट झाली. पुन्हा जर राणीसाहेबांच्या वरती कुठे गेले अण्णा, पुन्हा राणीसाहेबांच्या वरती बोलली तर तुम्हाला नाही बोलू देणार मी एकटा समर्थ आहे. तानाजी पडला तरी शेलार मामा असतोच, ध्यानात ठेवा. आणि आता मला तीच भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे. आमचे उमेदवार बघा एकदा बारकाईनं. सगळ्यात माझ्या अगोदर बोललेले कोण बोललं, नारायण. आणि नारायणाच्या मुखातनं जे बाहेर पडतं ते सत्य होतं. बोलता बोलता ते काय म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सदस्य मनीषा ताई. मनीषा ताई म्हटल्यानंतर राणी साहेब, मी या प्रचार सभा झाल्यानंतर सहज घरी गेलो. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.